एका मराठी नेत्याची सध्या एक ऑडिओ क्लिप खूप व्हायरल होते। एका मराठी तरुणाला एक व्यवसाय करायचा आहे आणि त्या फुटपाथवरती बसण्यासाठी तो नेता, तो व्यक्ती त्या मुलाकडे 2-2.5 हजार रुपये पैसे मागतोय। तुम्ही नेता म्हणवताना स्वतःला आणि तुम्ही 2-2.5 हजार रुपये मागता। आणि खरं तर मुंबईत मराठी व्यापारी न टिकण्याला आहे ना, ही अशी लोक, असे नेते लोक कारणीभूत आहेत की ज्यांनी त्यांच्या 100-200च्या हव्यासापायी मराठी मुलांना रस्त्यावरती धंदे करू दिले नाही। महानगरपालिकेला सांगून धंदे उचलले गेले, पोलिसांना सांगून त्यांना त्रास दिला गेला। कितीतरी वेळा 12 हजार रुपयाचं फाईन भरावं लागलं। अहो, 12 हजार रुपयाचा ज्याच्याकडे माल नाही त्यांनी 12 हजार रुपयाचं फाईन कुठून भरायचं? तुम्ही सगळे जबाबदार आहात ज्यांनी 200, 300, 500 साठी मराठी मुलांना व्यवसायात, उद्योगात येत असताना त्रास दिला। अजून सांभाळा, काळजी घ्या, नाहीतर मुंबईत ना मराठी माणूस घालवण्यामागे तुम्हीच कारणीभूत आहात आणि तुम्हीच आहात जे मराठी मुलांना व्यवसाय करू देत नाही आहात तुमच्या 200-500 साठी। मराठीचे कैवारी म्हणवताना तुम्ही स्वतःला, तर तसे वागा। परत म्हणू नका मराठी माणूस मराठी माणसाच्या मागे उभे राहत नाही। तुम्ही नेते आहात तर तुम्ही त्या पद्धतीनेच मराठी तरुणांच्या मागे, जे व्यवसायात येत आहेत त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। नाहीतर काय, ढिंडवडे काढायला लोक तयारच आहेत, तेवढी काळजी लोक घेतील। जय महाराष्ट्र।